येतो त्यावेळेस आमचं दरवेळेस औक्षण केलं जातं. मग आज या घरातली दुसरी सून आणि मुलगा येत आहेत, त्यांचं पण औक्षण व्हायलाच हवं ना. हो अगं पण स्टेप चुकतीये तुझी. ते आधी यायला तर हवे, त्यासाठी तू माफी मागायला हवी. आधी माफी, मग ते येणार आणि मग औक्षण, हो ना. काकू किती गोड आहात तुम्ही. तुम्हाला एक जादू दाखवू का? माझं हे औक्षणाचं ताट तयार होईपर्यंत युवराज भाऊजी आणि निशी घरी आलेले असतील. किती 6 वाजेपर्यंत येणार होते ना ते. बघा तुम्ही 6 वाजेच्या आत ते येतील. माझा युवराज स्वाभिमानी आहे. जिथे त्याचा अपमान झालाय तिथे त्याची माफी मागितली गेल्याशिवाय तो परत येणार नाही. पण मलाही माझं मन सांगतंय की ते दोघं नक्की आपल्या घरी परत येतील, लवकरच येतील. 6 वाजतच आले. 6 वाजायला बरोबर 15 सेकंद बाकी आहे. काकू तुम्ही एक काम करा, उलटे आकडे मोजायला सुरुवात करा. हो 15, 14, 13, 12, 11, 10, 9, 8, 7, 6. व्यवस्थित ओळखते तुला आणि मला खात्री आहे तू असं काही करणार नाहीस. आता खरं खरं सांग, का आणलंयस हे? तुझं कौतुक करण्यासाठी आणलंय. म्हणजे युवराजला सुतासारखं सरळ करून घरी आणलंस ना, त्यासाठी. खरं तर मी परेड करून सल्यूट करणार होतो आणि मेडल पण देणार होतो. पण मी एवढं काही केलंच नाहीये. हे असं असतं मोठ्या लोकांचं. काम करून जायचं, विसरून पण जायचं आणि लगेच पुढच्या कामगिरीला लागायचं. युवराजचं नाक पकडून तू तोंड उघडलंस ना, त्यासाठीच हा घाट घातलाय. खरं तर त्याला सुतासारखं सरळ करायचे खूप मार्ग आहेत माझ्याकडे, पण इतके दिवस माझे हात बांधलेले होते ना, म्हणून आता फक्त त्याची चोरी सगळ्यांसमोर आणली आहे. हात बांधलेले असतानाही जो तू वार केलायस ना, त्यावरनं मला वाटत नाही की युवराज पुन्हा हिंमत करेल तुझ्या वाट्याला जायची. त्याची हिंमत होणारच नाही. पण आता मीही त्याला नाही सोडणार. आता कुठल्या रोगावर कुठलं औषध द्यायचं हे बरोबर कळलंय मला. औषधांबद्दल सगळं कळतं, फक्त एकच गोष्ट कळत नाही. काही बोललास का तू आता? नाही, काही नाही. नाही, मी हा विचार करत होतो की तुझ्या डोक्यात कसला विचार चालू आहे हे. नको फार विचार करूस, तू फक्त मजा बघ. कारण आता या डमरूचा वापर करून मी या माकडाला माझ्या तालावर चांगलंच नाचवणार आहे. माझ्या घरच्यांना त्यांनी जे कामाला लावलंय ना, त्याचा हिशोब चुकता करणार आहे. पण ही 2-2 सूर्यफुलं हे असे 2च देतात. त्या घरात सगळ्यांच्या विरोधात जाऊन सगळ्यांना शिस्त लावणं अरे म्हणजे सोपं नाही टेक्नो. खांडेकर फॅमिली ती सगळ्यांच्या तोंडाशी वेगवेगळ्या दिशेला आहेत ते. पण ते सगळं ठीक आहे, माफीचं काय झालं? कसली माफी? नाही, ते युवराजची इच्छा होती ना की बॉस त्याच्या पायावर नाक घासून त्याची माफी मागावी म्हणून. हे तुला कसं माहिती रे? मी तर नव्हतं सांगितलं. सांग ना. ते आमचे युवराज जिजू आहेत ना, त्यांचं असं म्हणणं आहे की जोपर्यंत तारिणीताई आमच्याकडे येऊन त्यांना सॉरी म्हणत नाही, तोपर्यंत ते त्यांच्या घरी जाणार नाही. सांग आता. अरे सांग ना आता टेक्नो, सांग त्यांना. लॉजिक म्हणजे मी लॉजिक लावलं. बॉसने जर युवराजचा इन्सल्ट केला असणार तर त्याची माफी मागणंच अपेक्षित असणार ना त्याला, नाहीतर कशाला गेला असता घर सोडून. चुकलं का माझं लॉजिक? नाही, अगदी बरोबर. अरे त्यांनी अटच अशी घातली होती, संध्याकाळी 6च्या आत बॉसने त्याची माफी मागावी अशी अट घातली त्याने. पण बॉसने त्याचा गेम त्याच्यावरच उलटवला. हा नेमकं असं काय केलं त्यांनी? अरे बॉसने शांतपणे त्याला त्याच्याच लग्नातला फोटो पाठवला, गुलाबचा. दुसऱ्याच मिनिटाला युवराज शेपूट घालून घरी. वा, मानलं. पण बॉसला कोणाला कसं हँडल करायचं ना हे बरोबर कळतं बॉसला. बर का टेक्नो, प्रश्न जर त्यांच्या फॅमिलीवर आला ना तर ते कोणाची हायगाई करत नाही. आहे ना सर? हो. गुड मॉर्निंग युवराज भाऊजी. बेलसरेच्या मुलीचं तोंड बघितलं आता कसलं गुड मॉर्निंग. काही म्हणालात का? सुप्रभात म्हटलं वहिनी, मोठ्या सुनबाई सुप्रभात. नाश्त्याची वेळ संपली आहे ना? 9:30 झालेत.
मग काय युवराज खांडेकरला उपाशी ठेवणार आहेस तू? वहिनीशी असं नाही बोलायचा. हेच चुकतं ना तुमचं. सारखी सारखी तीच चूक करता तुम्ही. आणि चूक झाल्यावर वहिनी काय करू शकते हे माहिती आहे तुम्हाला. परत धमकी देतेस? तुम्ही धमकी समजत असाल तर माझ्यासाठी चांगलंच आहे. पण मी मोठी वहिनी म्हणून तुम्हाला समजवायचा प्रयत्न करते. मोठी बहिणी म्हणून माझ्यासाठी एक काम कराल प्लीज? काय? वाढ गपचूप. पण आता नियमांचं उल्लंघन झालंय म्हटल्यावर तुम्हाला काहीतरी करावं लागेल. ओ शिक्षा, राईट. क्या बात आहे. चला काय करू? उठा पैसा काढू का कोंबडा बनू? कोंबडा इथे वर बसू, कोंबडा बनून. हा चालेल. एक काम कर ना, तुझ्या ज्या काही शिक्षा आहेत त्या तुमच्या बोर्डवर लिहून ठेव ना. म्हणजे कसं ते वाचतो मी, सारखं तुझ्या तोंडी नाही लागावं लागणार ना. एवढा त्रास नाही हो देणार मी तुम्हाला. एक गोष्ट करायची आहे फक्त. ए काय करायचं बोल पटकन. चल. निशी म्हणत होती तिचं डोकं दुखतंय जरा. मग चेपून द्या. मी मी दिलं असतं चेपून, पण मला खूप काम आहे तो म्हणून. मी दिलं असतं, पण माणसाकडे जो अवयवच नाहीये तो कुठनं शेपून देऊ? कसं सुचतं हो तुम्हाला? चेष्टा करून झाली असेल तर आता जाता तिचं डोकं चेपायला. मला आहेत कामं, मला जायचं बाहेर. मित्रांना भेटायला चाललाय. एक काम करा ना, त्यांना आपल्या घरीच बोलवा. मी करते त्यांचं आदरातिथ्य. छान जेवायला बनवते त्यांच्यासाठी. हा, तुमच्या त्या दाढीवाल्या मित्राला पण बोलवा. त्याच निमित्तानं घरच्यांशी ओळख होईल ना त्यांची. कौशिकी त्यांची पण ओळख होईल.